नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण काही दिवसापूर्वी शिवगाथा हा जो काही सिरीज आहे ती सुरू केलेली आहे, परंतु काही अतिशय पोलीस भरतीचं वातावरण असल्या कारणास्तव वेळेचा अभाव निर्माण झाला, त्याच्यामुळे त्याला थोडासा उशीर होत आहे दुसऱ्या भाग येण्यासाठी. परंतु शिवगाथेलाच रिलेटेड असणारा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवछत्रपतींच्या ज्या माता असतील त्या माता राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांची आज तारखेनुसार 425वी जयंती आहे. तर ते 425वी जयंतीनिमित्त जो आपल्याला राजमाता यांचा इतिहास ज्ञात नाही, अज्ञात असलेला जो इतिहास आहे तो अज्ञात असलेला इतिहास, मी त्याचे जे काही अज्ञात असलेला इतिहास आहे तो सांगण्यासाठी तुमच्यापुढं उभा आहे. आपण पण विचार करू शकतो का, आपण पाहताना छत्रपती शिवाजी राजांबद्दल एवढं बोलतोय, या मातेनं, या व्यक्तीनं, या महान पुरुषाला, युग पुरुषाला जन्म दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युग पुरुष निर्माण करणारी माता ही तशा स्वरूपाची असेल. जिजाऊंबद्दल आपल्याला तेवढं काही जास्त स्वरूपाची माहिती नाही, परंतु मी आज तुम्हाला बरीचशी जो अज्ञात असणारा जिजाऊंचा जो इतिहास आहे तो इतिहास सांगणार आहे. का ज्या महिलेनं असा महान पुरुष जन्माला आला, का ज्या काळात म्हणजे 1630च्या अगोदरचा जर काळ असेल का 1630 नंतर 1640-45च्या दरम्यानचा जर काळ पाहिला तर जगातले जेवढे काही धर्म असतील त्या धर्मातले लोक जी होती आपल्या धर्माचा प्रसार करताना इतर धर्मांवरती खूप मोठे अन्याय करत होते. परंतु जिजाऊंनी आपल्या मुलाला, आपल्या युगपुरुषाला सांगितलं होतं, आपल्या बाळाला सांगितलं होतं का आपल्या धर्माचा विस्तार करताना इतरांच्या धर्मावरती कोणत्या स्वरूपाचा अन्याय झाला नाही पाहिजे, यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी राजांचा जो इतिहास आहे तो 2 दशकानंतर त्यांच्या सगळ्या कार्यानंतर हा सगळ्या जगाला माहीत झाला. परंतु हा इतिहास जो घडला असेल त्या इतिहासाला घडवण्यासाठी, त्या महान युग पुरुषाला घडवण्यासाठी जिजामातांनी खूप मोठं काम केलं असणार आहे. त्यांच्या मनात चाललेलं, त्यांच्या सगळ्या डोक्यात चाललेलं सगळं जे काय होतं त्यांनी ते आपल्या बाळाच्या कार्यातून सगळं काही केलं असेल. म्हणजे जे काही असेल स्वराज्य निर्माण झालं असेल ते स्वराज्य प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलं असेल, परंतु स्वराज्याची खरी नीव टाकली असेल ते जिजामातांनी आणि जिजामातांचे पती शाहूराजांनी. म्हणजे हा जो इतिहास आहे, मी अगोदर शाहूराजे असेल किंवा शिवाजींचे जे आजोबा असतील बाकीच्या सर्वांवरती पहिल्या भागामध्ये बोललो होतो, दुसऱ्या भागामध्ये बाकीचं बोलणार आहे. पण आज मी सर्वात जास्त महत्त्वाचा छत्रपतींच्या ज्या माता आहेत जिजाऊबद्दल बोलतोय, कारण जिजाऊंचा आज 12 जानेवारी या दिवशी 425वी आज आपण ऑल भारतात महाराष्ट्रात जयंती साजरी करत आहे. तर जास्त वेळ न घालता मी डायरेक्ट मुद्द्यावरती जातोय का जिजाऊंचा जो जन्म झाला असेल हा पुढं पाहणार आहे. पण शिवाजी महाराजांच्या उत्कर्षासाठी, शिवाजी महाराजांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले जे योगदान आहे आपण ते पुढं पाहणार आहे. परंतु जिजाऊंचा जो काही जन्म झाला तो कसा झाला, कुठं झाला, काय झाला त्याच्यावरती आपण भाष्य करतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिजाऊंचा जो जन्म झाला असेल, एकदम सायलेंटमध्ये पाहतोय आपण का जिजामाता यांचा जो जन्म असेल बाळांनो, तो जन्म झाला 12 जानेवारी 1598ला. 12 जानेवारी 1598ला आत्ताचा जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधील हा जो बुलढाणा आहे, महाराष्ट्रामधला बुलढाणा जिल्हा, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कधी पण प्रश्न विचारला, कधी पण आपल्याला माहीत पाहिजे का 12 जानेवारी या दिवशी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला, का ज्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तीला जन्म दिला, का ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि इतिहासाच्या पानावरती जे महान राज्य जे असतं ना ते महान राज्य उदयाला आलं. मग पहा, तर या व्यक्तीचा जन्म झाला, जिजाऊंचा जन्म झाला 12 जानेवारी 1598ला जिजाऊंचा जन्म झाला असेल. आणि कुठं जन्म झाला असं जर विचारलं कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर जिल्हा असेल महाराष्ट्र या राज्यातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये, या ठिकाणी सिंदखेड राजा या ठिकाणी कोणाचा जन्म झाला असेल तर जिजाऊंचा. आणि जिजाऊंचा जन्म कुठं झाला या संदर्भ महत्त्वाचा मुद्दा येतोय का जिजाऊ यांचा जन्म झाला. मग जिजाऊंचे वडील कोण होते तर पहा, ही महान व्यक्तिमत्व लखुजी जाधव. जिजाऊ ह्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. आणि लखुजी जाधव कोण होते तर लक्षात ठेवायचे, देवगिरीचे जे यादव होते, या देवगिरीच्या यादवांचे ते पूर्वज होते. अतिशय महान योद्धा होता लखुजी जाधव. लखुजी जाधवांचा युद्धशैली इतकी महान होती का निजाम त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड खुश होता. त्यांना जहागिरी वगैरे देण्यात आली होती. खूप मोठे त्या ठिकाणी निजामशाहीमधील महान एक महत्त्वाचे सरदार होते लखुजी जाधव. या लखुजी जाधवांच्या घरीच बाळांनो सिंदखेड राजा या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 12 जानेवारी 1598ला एका महान बाळाचा जन्म झाला. ते महान बाळ म्हणजे जिजाऊ. म्हणजे जिजाऊंबद्दल एवढी गोष्ट आपल्याला ज्ञात असली पाहिजे. नंतर त्यांचं बालपण खूप आनंदात गेलं.
त्यांच्या ज्या माता होत्या, जिजाऊंच्या माता असतील म्हाळसाबाई, तर यांची खूप इच्छा होती की आपल्या बाळाचा विवाह झाला पाहिजे. एक 8व्या तो काळच असा होता का 7 या 8 5-6 वर्षामध्येच बाळांचे विवाह व्हायचे आणि 8 वर्षाचे असतानाच त्यांचा विवाहाच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली. आणि जिजामाता आणि शाहूराजे यांचा विवाह कसा झाला, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तो एक ट्विस्ट आहे त्यांच्या जीवनातला. लक्षात ठेवा, हे सिंदखेड राजाचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे लखुजी जाधव असतील आणि हे मालोजी राजे असतील. मालोजी राजांबद्दल मी तुम्हाला खूप काही बोललोय. मालोजी राजे आणि विठोजी राजे. मालोजी राजे छत्रपती शिवाजी राजांचे आजोबा असतील, म्हणजेच शहाजी राजांचे वडील असतील. हे मालोजी राजे आणि हे लखुजी जाधव. लखुजी जाधव हे निजामशाहचे सेवक होते. या निजामशाहचे सरदार होते लखुजी जाधव. आणि लखुजी जाधवांचे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर शिलेदार होते कोण असणारे, तर बाळांनो मालोजी भोसले. हे मालोजी भोसले हे लखुजी जाधवांक होते. आणि लखुजी जाधव कोणाचे सरदार होते, तर निजामशाहचे सरदार होते. म्हणजे यांच्या पदरी हे काम करत होते. आणि हे कोणाचे सेवक होते, तर निजामशाहचे. व्यवस्थितरित्या चालू होतं सगळं काही. आणि अशाच प्रकारे एक महत्त्वाची घटना घडते, ती म्हणजे रंगपंचमीचा दिवस होता. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, का रंगपंचमीचा दिवस होता. आणि रंगपंचमीच्या दिवशी लखुजी जाधव आपल्या घरी बसलेले होते आणि त्याच वेळेस मालोजी भोसले त्यांना भेटण्यासाठी आले होते. लखुजी जाधवांच्या मांडीवर त्यांची मुलगी म्हणजे जिजाऊ बसलेल्या होत्या आणि त्याच वेळेस मालोजी राजे पण तिथं आले. मालोजी राजे त्यांच्याजवळ बसले आणि मालोजी राजे यांच्याही मांडीवरती त्यांचा पुत्र म्हणजे शहाजी बसला होता आणि पुढं जिजाबाई बसलेल्या होत्या. दोघं पण एकमेकाकडं त्या ठिकाणी बसलेल्या स्थितीमध्ये उठले आणि एकमेकाकडे जाऊन त्यांनी एकमेकाला रंग लावले, कारण त्या दिवशी रंगपंचमी होती. सर्व रंग एकमेकांना लावत होते. आणि त्याच वेळेस लखुजी जाधवांनी केलेलं एक महत्त्वाचं वाक्य होतं. त्यांच्या मुखातून एक वाक्य आलं, काय जोडा दिसतोय. म्हणजे कोण, शहाजी राजे आणि त्या ठिकाणी जिजाऊ, ज्या दोघं रंग लावत होते, एकमेकाला खेळत होते. आणि त्यावेळेस लखुजी जाधवांच्या मुखातून एक वाक्य आलं, का काय जोडा दिसतोय. या वाक्यानं मालोजी राजे भोसले खूप खुश झाले. त्यांना पण वाटले की आपले जे सरदार असतील, या सरदारांनी आपल्या मुलाला जावई म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे. परंतु हे सगळं बोलणे झाल्यानंतर लखुजी जाधवांना आपल्या मुखातून गेलेल्या शब्दाचा पश्चाताप झाला. त्यावेळेस त्यांचं तोंडून त्यांना आलेलं जे वाक्य होतं त्याचा त्यांनी पुनर्विचार केला असेल. ते म्हटले की नाही, मालोजी राजांना म्हटले नाही, माझ्या तोंडून आलेले हे वाक्य आहे, तर हे वाक्य अनावधानानं आलेलं आहे, परंतु माझी आणि तुझी बराबरी होऊ शकत नाही. एक मी सरदार आहे आणि तू माझा सेवक आहे. माझ्या मुलीचा तुझ्या मुलाबरोबर विवाहच होऊ शकत नाही. या गोष्टीनं मालोजी राजे अतिशय नाखुश झाले, नाराज झाले आणि मालोजी राजांनी त्यांची सेव करणे सोडलं आणि ते तिथून पुन्हा वापस वेरूळला आले. खूप महत्त्वाचा इतिहास आहे. म्हणजे कसा इतिहासाला टर्निंग पॉईंट झाला, का या ठिकाणी म्हणजे लखुजी जाधवांनी सांगितलं की मी माझी मुलगी म्हणजे जिजाऊ तुम्हाला देऊ शकत नाही, तुमच्या बाळाला देऊ शकत नाही, तुम्ही या धन्यवाद अशा स्वरूपाचे उद्गार मालोजी राजांना केले. मालोजी राजांनी त्या ठिकाणी निघले आणि मालोजी राजे पुन्हा वेरूळला आले. वेरूळला येत असतानाच दैवी शक्तीचा साक्षात्कार म्हणावं की काय, तर मालोजी राजा यांना रस्त्यामध्येच एक द्रव्यानं भरलेला खूप मोठा हंडा सापडला. द्रव्यानं भरलेला हंडा सापडल्यानंतर मालोजी राजांनी त्या ठिकाणी हजाराहून अधिक घोडे विकत घेतले. त्यांनी स्वतःची एक सेना व्यवस्था किंवा सैन्य व्यवस्था निर्माण केली. एक मोठा फौज फाटा घेऊन ते निजामाकडे गेले आणि निजामाने त्यांना पहिल्यांदा 1,500 मनसबदारी दिली. नंतर त्यांच्या कर्तृत्वानं प्रसन्न होऊन त्यांना 5,000चा मनसबदार केलं. आणि त्या ठिकाणी विठोजी राजे आणि मालोजी राजांचा खूप मोठा इतिहास आपण पाहिला आहे, का त्यांच्या कर्तृत्वानं निजामशाह खूप खुश झाला, त्यांना बरंच काही दिलं. मग निजामशहानं त्यांना ज्या ठिकाणी जहागिरी दिली, पुणे सुपेकडला भाग असेल, चाकण असेल आणि त्याच आसपासचा भाग दिला, त्याच्यामुळं नंतर पुन्हा लखुजी जाधवांनी पण ॲक्सेप्ट केलं का माझी जी कन्या असेल ती तुमच्या मुलाला देऊ. आणि अशा प्रकारचा जो इतिहास आहे पुढं, का नंतर 1605मध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का, मग 1605मध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 1605मध्ये जिजाऊंचा आणि शहाजीराजांचा विवाह होतो. म्हणजे विवाहानंतर शहाजीराजे आणि जिजाऊ यांना 2 अपत्य होतात. मोठ्या अपत्याचं नाव असणारे थोरले संभाजी. मोठा मुलगा होता तो थोरले संभाजी असेल आणि दुसरे मुलगा असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. मग शिवाजीराजांचा जन्म कधी होतो तर लक्षात ठेवा बाळांनो, तर शिवाजीराजांचा जन्म होतो 19 फेब्रुवारी 1630ला. 19 फेब्रुवारी 1630ला शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या पोटी जन्माला येणारं बाळ म्हणजे कोण असणारे बाळांनो, तर लक्षात ठेवा छत्रपती शिवाजीराजे शिवनेरी या ठिकाणी. शिवनेरी या ठिकाणी त्यांचा जन्म होतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे का, या ठिकाणी शिवाजीराजे जन्माला येतात, हे दुसरं अपत्य असतं. मग पुढं आहे का, या ठिकाणी जर पाहिलं तर शिवाजीराजांवरती जिजामातांनी खूप संस्कार केले. तो महाराष्ट्रामध्ये असणारा अतिशय खडतर काळ होता. त्या काळामध्ये निजामशाही, आदिलशाही
कुतुबशाही आणि मुघल यांचे सारखे होणारे आक्रमणं चालू होते. पुणे, सुपा, चाकण, इंदापूर, त्यानंतर महाराष्ट्रातला जो काही भाग असेल त्या भागामध्ये त्या काळात खूप मोठ्या प्रमाणावरती आक्रमणं होत होती. म्हणून शहाजीराजांनी त्या ठिकाणी शिवाजीराजे, बाल शिवाजी आणि माता त्यांच्या जिजाऊ यांना तिथून बंगलोरला पाठवलं. मग शिवाजीराजांचं जे बालपण होतं ते बालपण बंगलोरलाच गेलं. बंगलोरनंतर काही काळ ते तिथं थांबल्यानंतर पुन्हा वापस आले, कारण शहाजीराजांचा दुसरा विवाह झाला तुकाबाईंबरोबर. म्हणजे ज्यावेळेस शिवाजीराजे 2 वर्षांचे होते त्यावेळेस 2 वर्षांचे असताना शहाजीराजांनी दुसरा विवाह केला तुकाबाईंबरोबर आणि ते बंगलोरला राहत होते. मग शिवाजीराजे आणि त्या ठिकाणी जिजामाता यांना शहाजीराजे यांनी पुण्याला पाठवलं आणि त्यांच्याबरोबर दादोजी कोंडदेव आणि आपले अतिशय विश्वासू सेवक पाठवले. पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पुणे, सुपे, चाकण ही जी काही तिथली जहागिरी असेल ती जहागिरी यांच्या हस्ते दादोजी कोंडदेव पाहत होते आणि जिजाऊ त्या ठिकाणचं नियोजन करत होते. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच ठिकाणी शिवाजीराजांचं बालपण जात होतं. शिवाजीराजांचं बालपण जाताना जिजाऊ ह्या अतिशय महत्त्वाचा मुद्दा बाळांनो इतिहासाच्या पानावरती. काय जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांवर इतके महान संस्कार का केले, तर त्या काळामध्ये मुघलांचं होणारं वारंवार आक्रमण आणि मुघलांच्या आक्रमणामुळे त्या ठिकाणचे असणारे महिलांवर होणारे अत्याचार, त्या ठिकाणचे असणारे जनतेवर होणारे अत्याचार, हिंदूंची मंदिरं पाडली जायचे, दैव जे काही देव असतील, ज्या मूर्ती असतील त्या मूर्तींवरती काय त्यांची विटंबना केली जायची, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जिजाऊ पाहत होत्या. जिजाऊ जेव्हा जेव्हा त्यांना देवाबद्दल खूप आस्था होती, म्हणजे शिवाजीराजांचं नाव हे शिवाजी का ठेवण्यात आलं होतं त्याला मागं पण एक रिझन आहे. का त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याच्या आसपास त्या ठिकाणी एक शिवाई नावाची एक देवीचं मंदिर होतं आणि त्या मंदिराला किंवा त्या देवीला जाताना जिजाऊ यांनी त्या ठिकाणी नवस केला होता का माझ्या पोटी असा एक शूर योद्धा मुलगा जन्माला, पुत्र जन्माला यावा, आणि त्यामुळं त्यांनी जेव्हा पुत्र जन्माला आला त्याचं नाव शिवाजी ठेवलं. हा एक इतिहास आहे. पण ज्यावेळेस जिजामाता ह्या कुठं पण प्रवासाला जात होत्या, त्यांनी खूप प्रवास करत होत्या. त्या पुण्यामधल्या भागामध्ये त्यांचा तो तिकडला खूप मोठा प्रवास असायचा. प्रत्येक ठिकाणी ते जाताना आपल्या बाळाला शिवाजीला घेऊन जात होत्या. बाल शिवाजी हा कायम त्यांच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी मंदिरात जाऊन त्या काय दर्शन घेत होत्या. मंदिरात दर्शन घेताना त्या ठिकाणी हिंदू दैवतांची केलेली विटंबना, त्या ठिकाणी झालेली त्या मूर्तींची विटंबना ह्या त्या दाखवत होत्या शिवाजीराजांना लहानपणीच. शिवाजीराजांमध्ये लहानपणीच ते धर्माबद्दल आस्था निर्माण करत होती की बाकीची लोक ही जी येऊन आपल्या धर्माची एवढी विटंबना करते, आपल्या देवदैवतांची एवढी विटंबना करते, ही आपल्यासाठी, ही उद्याच्या पिढीसाठी आपल्यासाठी घातक आहे. अशा स्वरूपाची प्रेरणा शिवाजी महाराजांमध्ये बालपणापासूनच त्या ठिकाणी जिजाऊ करत होत्या. म्हणजे त्यांनी या गोष्टी सगळ्या अभ्यासल्या होत्या. स्वराज्याची संकल्पना शहाजीराजांची होती. त्यांचे वडील एक महान होते. कोणाचे? तर जिजाऊंचे एक महान सरदार होते, ते म्हणजे लखुजी जाधव. लखुजी जाधवांचा इतिहास माहीत होता, त्यांना शहाजीराजांचा इतिहास माहीत होता. मातब्बर दोन्ही पण सरदार होते आणि या सरदारांचं जे काही स्वप्न होतं का स्वराज्य स्थापन करण्याचं, विशेषतः शाहू राजांचं, ते स्वप्न जर साकार करायचं असेल तर शिवाजीला, बाल शिवाजीला लहानपणापासून तसे संस्कार दिले पाहिजे, हे जिजामातांनी ओळखलं होतं. जिजामाता खूप महान होत्या कारण त्यांनी हे सगळं पाहिलं होतं आणि त्या गोष्टी सगळ्या त्यांच्या मस्तकामध्ये होत्या, त्यांच्या विचारांमध्ये होत्या. त्यासाठी त्यांनी पाहा तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जिजामातांनी बालपणापासून शिवाजीराजांवरती संस्कार करायला सुरुवात केली. म्हणजे शिवाजीराजांचे आद्य गुरु कोण असेल तर त्या जिजाऊच असणारे. जिजाऊने त्यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये खूप मोठे संस्कार केले असतील. त्याच्यानंतर त्यांनी हे बाकीचं दांडपट्ट्याचं वगैरे जे काही शिक्षण असेल, तलवारीचं शिक्षण असेल, युद्धजन्य स्थितीचं जे काही शिक्षण असेल, ते त्यांनी त्याच्यासाठी गुरु नेमले होते, ते म्हणजे दादोजी कोंडदेव. दादोजी कोंडदेवांनी त्यांना राजनैतिक ज्या काही माहिती आहे त्या सर्व राजनैतिक माहिती देण्याचं काम केलं असेल. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो घुडसवारी असेल, त्या घुडसवारीचं पण शिक्षण देण्याचं काम जिजाऊंनी केलं होतं. त्याच्यानंतर बाकीचे जे ग्रंथ आहेत, रामायण असेल, महाभारत असेल, याच्यामधले जे युद्ध करणारे महान योद्धे होते, ह्या सगळ्या योद्ध्यांबद्दल जिजाऊंनी आपल्या बाल शिवाजीला सांगितलं होतं. त्यांच्यामध्ये लहानपणापासून संस्कार, नम्रता, स्त्रियांबद्दल आदर, आपल्या धर्माबद्दल असणारं निशांत प्रेम असेल, हे सगळं जिजाऊंनी आपल्या बाल शिवाजीला शिकवलेलं होतं. तुम्ही सर्व पाहू शकतात, जिथे शिक्षण देणं शक्य होईल त्या प्रत्येक ठिकाणी जिजाऊंनी शिवाजीराजांना खूप महत्त्वाचं शिक्षण दिलं असेल. म्हणजे हे इतकी महान महिला असेल, त्या महिलेबद्दल इतिहासाच्या पानावरती खूप लिहिलं गेलं. पण त्याच्यामध्ये एक तुम्ही जर कधी वाचला असेल इतिहासाचा एक भाग, तर मधल्या काळामध्ये 2003ला एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की खूप महत्त्वाची गोष्ट 2003ला घडली असेल. तुम्ही जर कधी वाचलं असेल तर 2003ला एक घटना होती की जिजाऊंसारख्या महान महिलेवरती सुद्धा काही लोकांनी म्हणजे विटंबनासारखे किंवा विचित्र असे उद्गार काढले होते. आणि ते 2003ची घटना असेल, ती म्हणजे काय तर जेम्स लेन
हा अमेरिकन इतिहास अभ्यासक असेल, एक अमेरिकन इतिहास अभ्यासक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता आणि भारतात आल्यानंतर त्यानं छत्रपतींची माता जिजाऊंबद्दल काहीतरी म्हणजे वाईट उद्गार कोणाच्या तोंडून ऐकले होते आणि त्यावेळेस त्यानं आपलं एक पुस्तक लिहिलं शिवाजी राजांवरती 2003ला आणि ते पुस्तक जे असेल ते म्हणजे शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया असं एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकाच्या पान नंबर 93वरती त्यानं जिजामातांबद्दल एक अभद्र वाक्य वापरले होतं का त्याचे पडसाद 2003-04ला भारतात पडले होते. म्हणजे त्यावेळेस पुण्यामधलं भांडारकर जे वस्तू संग्रहालय असेल इतिहासामधलं प्रसिद्ध सर्व वस्तू तिथं ठेवतात, त्यावरती काय केलं मग बाकीच्या लोकांनी आक्रमणं केली होती, त्या ठिकाणी फोडतोड करण्यात आली होती. ही सगळी गोष्ट 2003-04ला आपल्या भारतात घडत होती, महाराष्ट्रात घडत होती आणि त्यावेळेस हे सगळं जेम्स लेन अमेरिकेमधून दारूचे बिअरचे घोट घेऊन पाहत होता की पहा मी भारतामध्ये काय केलं आहे. राजमाता जिजाऊंबद्दल तो काय बोलतो याला व्हॅल्यूच नव्हता, कारण राजमातांचं कर्तृत्व काय होतं तर त्यांचं कर्तृत्व यातूनच कळतं का त्यांनी बाल शिवाजी किंवा छत्रपती शिवाजी राजांसारख्या युगपुरुषाला जन्म दिला होता. त्यामुळे ही बाकीचे लोक काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नव्हती, पण आपल्या समाजानं ती गोष्ट इतकी महत्त्वाची वाटली, खूप मोठ्या प्रमाणात फोडतोड करण्यात आली, इतिहासकालीन बऱ्याच साहित्यांचं त्या ठिकाणी नुकसान करण्यात आलं. 2007ला पुन्हा त्या पुस्तकाची पुन्हा दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. जेम्स लेननं त्यावेळेस माफी मागितली, त्यानं पूर्णतः माफी मागितली का मी तुमच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि 2007ला त्याचं पुन्हा हे पुस्तक प्रकाशित झालं दुसरी आवृत्ती आणि त्या पुस्तकात त्यानं मेन्शन केलं पुस्तक काय शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. या पुस्तकामध्ये त्यांनी पुन्हा 2007ला 93 नंबरचं पान पण गाळलं आणि नंतर अगोदरच माफी मागितली होती. परंतु इथपर्यंत नाही, ज्या विद्यापीठामध्ये जेम्स लेन प्राध्यापक होताना त्या विद्यापीठाने याच्याही पुढे जाऊन त्याला नंतर काय केलं होतं बाळांनो, तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी थॉमस जेफरसन नावाचा पुरस्कार असतो त्या विद्यापीठाचा, तो पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं होतं. म्हणजे आपल्याला ती गोष्ट दुःखद वाटत होती पण जगाला त्या गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं वाटत असावं. शिवाजी महाराजांसारख्या ग्रेट माणसाबद्दल जर आपण काही त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची प्रतिक्रिया नोंदवली नसती तर त्याला काही एवढं महत्त्वच राहिलं नसतं. परंतु तो इतिहासाचा भाग आहे. नंतर बरंच काय झालं, जेम्स लेननं माफी मागितली, पुस्तकामध्ये दुरुस्त्या केल्या, पण ही 2003ची गोष्ट होतं. म्हणजे याच्यातून एक गोष्ट कळते, जेम्स लेन बोलता बोलता सांगत होता काही मी कोणत्या बखरीत वाचलं नाही, परंतु प्रवास करत असताना लोकांच्या तोंडून ऐकलेले वाक्य होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, छत्रपती शिवाजी राजांच्या मातेला म्हणजे जिजाऊंना सुद्धा आपल्या समाजानं सोडलं नाही, अभद्र शब्दांचा वापर केला का जी माता जन्माला आल्यानंतर तिनं एक युगपुरुष जन्माला घातला. याच्यातून हेच महत्त्वाचं सांगायचं आहे, बाकी काही नाही. त्याच्यावरती हे महत्त्वाचा मुद्दा आहे का अशा लोकांना का आपण व्हॅल्यू द्यायचा. ओके, पुढे जातोय आपण. पहा, शिवाजी राजांनो बालपणापासून प्रचंड मोठे संस्कार जिजाऊंनी केले होते. त्यांनीच आपल्या मुलाचे जे काही मावळे असतील, मित्र असतील, मावळचाच प्रदेश त्यांनी निवडला होता, कारण त्या ठिकाणचा कठीण प्रदेश होता आणि त्या प्रदेशामध्ये कोणत्या स्वरूपाची डेव्हलपमेंट नव्हती. आणि त्याच ठिकाणचे सगळे जे मावळचे मुलं होती त्या सर्वांना त्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता शिवाजी राजांनी, आणि त्यांनी लहानपणापासून स्वराज्याची स्वप्न त्यांना दाखवायला सुरुवात केली होती. जिजामातांनी जेवढं प्रेम शिवाजी राजांवर केलं तेवढंच प्रेम त्याचे जे मित्र असतील, ते मावळे असतील, त्यांच्यावर पण करायला सुरुवात केली. म्हणजे इतिहासाच्या पानावरती तुम्हाला एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगन, अशीच घटना घडली होती पुण्यामध्ये. एक महत्त्वाचा मुद्दा होता का ज्यावेळेस पुण्यामध्ये दुष्काळ पडत होते, दुष्काळ पडल्यानंतर जिजाऊंनी त्या ठिकाणी जाऊन स्वतः कष्ट करायला सुरुवात केली आणि लोकांनाही प्रेरणा दिली आणि त्याच्यातून सर्व लोकांमध्ये काय झाली का कष्ट करण्याची प्रेरणा निर्माण झाली. आणि तिथून पुन्हा एकदा पुण्यामध्ये जे काही शेतकरी येऊन राहायला लागले, कारण असं कंडिशन निर्माण झाली होती का दुष्काळ पडल्यामुळं पुण्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे पीक वगैरे काही होत नव्हतं आणि लोक तिथून निघून कोकणात जात होती. मग जिजाऊंना हे पाहिलं होतं. जिजाऊंनी लोकांना थांबवलं होतं. त्या ठिकाणी स्वतः जिजाऊंनी सर्वांना प्रेरित केलं होतं आणि त्या ठिकाणी मोठमोठ्याले पिकं उत्पन्न यायला सुरुवात झाली होती. पण ही सगळी पिकं येत असताना त्या ठिकाणी खूप हिंस्र प्राणी जे येत होती, ती प्राणी येऊन त्या ठिकाणी ती पिकांचे नुकसान करत होते. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जिजाऊंना सांगितलं की आम्ही पिकं आणली, पण ही पिकं सुद्धा काय होत आहे, ह्या हिंस्र प्राण्यांमुळे काय होत आहे, नासधूत होत आहे. मग पुढं जाताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घडला का जिजाऊंनी जाहीर केलं का ज्या हिंस्र प्राण्यांची जे माणसं हत्या करतील, हत्या केल्यानंतर त्याचं शेपूट माझ्याकडे आणून दिलं जाईल किंवा दरबाराजवळमध्ये शिवनेरीच्या किल्ल्याजवळ तिथं आणून दिलं जाईल, त्या व्यक्तीला एक सोन्याचं कडं दिलं जाईल, एक सोन्याचं कडं दिलं जाणार असं जाहीर केलं. आणि अशीच घटना तिथं घडली. खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी. असाच एक बालक होता का छत्रपतींच्या सारखाच असणारा जो बालक होता, त्या बालकानं एका प्राण्याची त्या ठिकाणी हत्या केली आणि तो प्राणी घेऊनच तिथं आला होता आणि तो
त्या किल्ल्याच्या जे काही पहारेकरी होते त्यांना म्हणत होता का मला राजमातांना भेटायचं आहे, जिजाऊंना भेटायचं आहे, मी खूप महत्त्वाचं काम आहे माझ्या ते मला त्यांना सांगायचं आहे, जिजाऊंना मला सांगायचं आहे. पहारेकरी ऐकत नव्हते आणि तो पण ऐकत नव्हता. ही गडबड सगळी आतमध्ये महालामध्ये असणाऱ्या जिजाऊंना ऐकायला आली आणि जिजाऊ बाहेर आल्या. जिजाऊ जेव्हा बाहेर आल्या त्या जिजाऊंनी पाहिलं का एक बालक आहे, एक मुलगा आहे आपल्या मुलाच्या बाल शिवाजीच्या वयाचा आणि तो अशा प्रकारे या ठिकाणी एक हिंस्र प्राण्याची केलेली हत्या आहे किंवा ती घेऊन इथपर्यंत आलेलं त्या प्राण्याचं जे काही धड घेऊन तिथं आलेलं आहे. त्यावेळेस तो मुलगा सांगत होता का तुम्ही सांगितले त्या प्रकारे तुम्ही जसं जाहीर केले तसं प्रकारे मी या प्राण्याची हत्या करून मी इथं आणलेलं आहे असं. मग त्यावेळेस जिजाऊ त्याला म्हणतात का बाबा मी तुम्हाला प्राण्याची हत्या करून फक्त शेपूट आणायला सांगितले, तुम्ही तर डायरेक्ट प्राणीच घेऊन आलात. त्यावेळेस तो बाल त्यांना सांगत होता, मावळा सांगत होता का माझ्या ते लक्षात राहिलं नाही. पण मग त्यानंतर जिजाऊंचं असणारं खूप महत्त्वाचं स्टेटमेंट होतं का बाबा उद्या पाहता आलं असतं, एवढं रात्रीच येण्याचं काही कारण नव्हतं, उद्याही आपण पाहिलं असतं, उद्याही मी तुला बक्षीस दिलं असतं, एवढ्या बक्षिसासाठी तो एवढा रात्रीचा आला. त्यावेळेस त्या बालकानं केलेलं उत्तर जे होतं ना ते खूप महत्त्वाचं होतं. तो म्हटला मी या कड्यासाठी किंवा बक्षिसासाठी आलेलो नाही, तर तुमची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून मी यासाठी इथं आलेलो आहे. त्याच वेळेस जिजाऊंच्या डोळ्यातून अश्रू आले होते. आणि ती व्यक्ती कोण होती बाळांनो, तर ती व्यक्ती छत्रपती शिवाजी राजांना शेवटपर्यंत साथ देणारी व्यक्ती म्हणजे तानाजी मालुसरे. तो मावळा म्हणजे कोण, त्या ठिकाणी तानाजी मालुसरे असते आणि तानाजी मालुसरे तीच व्यक्ती का त्यांनी आपल्या बाळाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाणा जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळेस पण तुम्ही जर तानाजी चित्रपट पाहिला तर त्याच्यात दिसेल का जिजाऊंना भेटण्यासाठी कोण जात आहेत, तानाजी मालुसरे. ते सांगतायत का साहेब मला जाऊ द्या तुम्ही इन्सिडेंट त्या चित्रपटात पण पाहिला असेल का. म्हणजे जिजाऊंनी इतकी मोठी प्रेरणा निर्माण केली होती ना मावळमध्ये, त्या गावामध्ये किंवा त्या एरियामध्ये, का जेवढे काही सगळी लोक होती मावळची त्या लोकांमध्ये अशी चेतना निर्माण केली होती की आपण स्वराज्य निर्माण करू शकतो. आणि या निर्माण करण्यासाठी शिवाजी राजांना मावळी निर्माण करण्यासाठी खूप मोठं सहकार्य झालं होतं. जिजाऊंना त्या ठिकाणी मिळणारा जो आदर होता तो प्रचंड मोठा आदर होता. शिवाजी राजांना जे काही स्वराज्य निर्माण केलं असेल त्या निर्माण होणाऱ्या स्वराज्यात जिजाऊंचा प्रचंड मोठा रोल होता. म्हणजे या ठिकाणी पुढे जातो आपण महत्त्वाचा मुद्दा. मग पुढं असं हे सर्व चालूच होतं. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो का पुढं जाताना अजून इतिहासाच्या पानावरती एक महत्त्वाची गोष्ट घडली. शिवाजीराजे यांचे जी म्हणजे या ठिकाणी थोरले बंधू होते संभाजीराजे, थोरले संभाजीराजे आणि गफलत करायचे नाही तर थोरले संभाजीराजे असतील आणि इथं दत्ताजी जाधव असतील. एक घटना घडली खूप महत्त्वाची. म्हणजे ही घटना जी आहे ना ती घटना घडण्यामागे रिझन असेल म्हणजे त्या ठिकाणी या जिजाऊ यांच्या आयुष्यामध्ये जे म्हणतात ना ट्विस्ट येत होतं ते ट्विस्ट पुन्हा एकदा अशा स्वरूपाचं आलं. म्हणजे त्यांचा थोरला मुलगा जो असेल त्याचं नाव असणारे थोरले संभाजीच म्हणतो आपण त्यांना, तर संभाजीराजे आणि या ठिकाणी असणारे दत्तोजी जाधव आणि थोरले संभाजी यांच्यामध्ये काय घटना घडली तर खूप महत्त्वाची आहे. का त्या काळामध्ये आदिलशाच्या दरबारामध्ये हत्ती पिसळला होता. खूप महत्त्वाची गोष्ट आहे का हत्ती पिसळला असताना कंडिशन अशी निर्माण झाली की हत्ती पिसळला तर त्या हत्तीला पकडण्यासाठी त्याला मारण्यासाठी 2 गट करण्यात आले होते. एक थोरले संभाजींचा एक गट होता आणि दुसरा गट म्हणजे काय दत्तोजी जाधवांचा होता. दत्तोजी जाधव कोण होते तर या ठिकाणी लखुजी जाधवांचा मुलगा होता आणि थोरले संभाजी म्हणजे शहाजी राजांचा थोरला मुलगा म्हणजेच छत्रपती शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू असणारे. म्हणजे या ठिकाणी हत्ती पिसाळल्यानंतर पकडण्यासाठी जे 2 महत्त्वाचे गट करण्यात आले होते ते एका गटाचं नेतृत्व करत होते थोरले संभाजी आणि दुसऱ्या गटाचं नेतृत्व करत होते ते म्हणजे दत्तोजी जाधव. या ठिकाणी हत्ती पकडल्यानंतर किंवा हत्तीच्या त्या गडबडीमध्ये काहीतरी दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि या वादाची परिणिती थोरले संभाजी यांनी दत्तोजी जाधव यांची हत्या केली. दत्तोजी जाधवांची हत्या केल्यानंतर ही बातमी ज्यावेळेस कळाली त्यावेळेस लखुजी जाधव अतिशय रागानं आले आणि लखुजी जाधवांनी या ठिकाणी येऊन काय केलं थोरले संभाजींची हत्या केली. हा इतिहास आहे थोरले संभाजींची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी शाहूराजे आणि पुन्हा एकदा लखुजी जाधव एकमेकांच्या सामने आले. या धडपकडीमध्ये लखुजी जाधवांनी चालवली तलवार शहाजी राजांच्या या ठिकाणी लागली. म्हणजे त्या ठिकाणी खूप वाद निर्माण झाला. मग लखुजी जाधवांचे जे होते यांनी या ठिकाणी इथून सोडून त्या मुघलांना जाऊन मिळाले. या ठिकाणी शहाजी राजांना आपला थोरला मुलगा गमावावा लागला, शिवाजी राजांना आपले थोरले बंधू गमावावे लागले. पण या गोष्टीतून फायनल झालं का त्यावेळेस ज्या राजमाता जिजाऊ होत्या राजमाता जिजाऊ यांनी कोणाची बाजू घ्यायची त्यांच्यामुळं खूप मोठं धर्मसंकट उभं होतं. पतीबरोबर जायचं की वडिलांबरोबर जायचं म्हणजे या ठिकाणी खूप मोठी कंडिशन निर्माण झाली होती. त्यावेळेस त्यांनी आपल्या वडिलांपासून जाणं टाळलं किंवा वडिलांबरोबर जाणं टाळलं आणि ते आपल्या पतीबरोबर आल्या.
म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी आधुनिक जगातल्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी हा मुद्दा आदर्शवत वाटावा का आपल्या एकदा विवाह झालाय ना, आपल्या वडिलांना त्यांनी दिलेले तेच उद्गार होते का तुम्ही मला ज्या घराण्यात दिले त्या घराण्याचा स्वाभिमान आणि त्या घराण्याच्या उत्कर्षासाठी मी काम करल, मी तुमच्या संग येऊ शकत नाही, धन्यवाद तुम्ही या. म्हणजे त्या ठिकाणी लखुजी जाधवांनी आपली मुलगी त्या ठिकाणी परत ते लखुजी जाधव आणि जिजाऊ यांची भेट कधी झाली नाही. त्या ठिकाणी या घटनेनंतर लखुजी जाधव बाजूला गेले आणि नंतर काय त्या ठिकाणी जिजाऊ बाजूला गेल्या. म्हणजे आजच्या पिढीला ही खूप मोठी गोष्ट असणार आहे. आधुनिक जगाला काय जोपर्यंत सजीव सृष्टी अस्तित्वात असेल तोपर्यंत ही गोष्ट महत्त्वाची असणार आहे का कोणती घटना घडल्यानंतर आपल्या पतीसोबत किती खंबीरपणे उभी राहणारी जी महिला होती ती आदर्श महिला म्हणजे कोण, जिजाऊ, जिने आपल्या वडिलांना सांगितलं का तुम्ही या आणि इकडे येताना त्या जिजाऊ कोणाबरोबर गेल्यानंतर शहाजी राजांबरोबर. हा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे एवढी महान महिला असेल का तिचा हा इतिहास आपल्याला माहीत नाही का या महान महिलेनं एक महान पुत्र जन्माला आणला असेल, त्या पुत्रानं नंतर स्वराज्याची स्थापना केली असेल. म्हणजे पुढे जाताना पाहतोय आपण, मधला इतिहास मी जास्त काही बोलत नाही आहे कारण मी जिजाऊबद्दल बोलतो. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस शिवाजीराजे कोणत्याही मोहिमेवर जाऊ त्या प्रत्येक मोहिमेवर जाताना ते आपली माता जिजाऊ यांच्याबरोबर सल्लामसलत करूनच जात होते. त्यातला मधला एक इन्सिडेंट मी सांगतो आणि नंतर पुढे जाईल का खूप महत्त्वाची घटना घडली असेल ती म्हणजे 10 मे 1659 रोजी 10 मे 1659 रोजी त्या काळातला आदिलशाहीचा मातब्बर सरदार म्हणजे अफजल खान हा त्यावेळेस प्रतापगडाकडे येणार होता. छत्रपती शिवाजी राजांची आणि त्या ठिकाणी अफजल खानाची भेट होणार होती आणि त्या ठिकाणी एक तह होणार होता किंवा भेट होणार होती. परंतु याही ठिकाणी शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी राजांना त्या ठिकाणी पाठवलेला एक संदेश होता का अफजल खान हा याच्या अगोदर असंच करत होता, हिंदू राजे किंवा हिंदू सरदार किंवा बाकीचे सरदारांना बोलून घेत होता भेटीसाठी आणि भेटीला बोलून त्याच ठिकाणी त्यांचा काय करत होता, हत्या करत होता, त्या ठिकाणी त्यांचा काय करत होता, मृत्यू करत होता. म्हणजे तो षडयंत्र करून लोकांना किंवा सरदारांना मारत होता. हे शहाजी राजांनी पत्राद्वारे किंवा शहाजी राजांनी हा निरोप शिवाजी राजांपर्यंत किंवा जिजाऊंपर्यंत पाठवलेला होता. म्हणजे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे का 10 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी राजे ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी किंवा प्रतापगडावरती अफजल खानाच्या भेटीला निघतात, त्या अफजल खानाच्या भेटीला निघत असताना ज्यावेळेस ते निघतात त्यावेळेस जिजाऊ त्यांना सांगते का तुझ्याबरोबर जाताना जीवा महालाला नाही. म्हणजे आजही आपण इतिहासाच्या पानावर वाचतोय का जीवा होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी जिजाऊंची दूरदृष्टी दिसून येते. छत्रपती शिवाजी राजे त्या ठिकाणी कोणाला भेटायसाठी जात होते तर अफजल खानाला भेटायला जात होते. शिवाजी राजांनी अफजल खानाच्या पोटामध्ये वाघनखे टाकले आणि अफजल खान धारातीर्थ पडला. त्याच वेळेस अफजल खानाचा सेवक जो सय्यद बंडा होता तो दांडपट्टा चालवण्यासाठी शिवाजी राजांवरती धावून आला. त्याच वेळेस जीवामाल हा पुढे आला आणि त्याने काय केलं तर शिवाजी राजांना होणारा जो काही वार असेल स्वतःच्या अंगावरती घेतला. तर त्याच जीवा महालामुळे राजे वाचले. इतिहास आज पण कायम ते अक्षर लिहून ठेवतोय का होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि याच्यासाठी पण मास्टर प्लॅन होता जिजाऊंचा. शिवाजीराजे निघताना बखरकार सांगतात का शिवाजीराजे निघताना जिजाऊ सांगत होत्या का तू जीवाला घेऊन जा. मग असा तो इतिहास आहे. प्रत्येक गोष्ट जिजाऊंची अशी आहे. प्रत्येक कोणत्याही युद्धासाठी कोणत्याही लढाईसाठी शिवाजीराजे ज्यावेळेस जात होते त्यावेळेस शिवाजी राजांना प्रेरणा मिळत होती त्या आपल्या मातेची. कोंढाणा किल्ला जिंकण्याची तीच कंडिशन आहे. कोंढाणा जो किल्ला होता तो कोंढाणा किल्ला जिंकण्याची पण कंडिशन तशीच होते. शिवाजीराजांनी तो कोंढाणा किल्ला शहाजीराजे जेव्हा 1646ला ज्यावेळेस तोरणा जिंकला, सिंहगड तोरणा जिंकला, कोंढाणा जिंकला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी चाकणचा किल्ला जिंकला, ह्या सगळ्या जिंकण्याच्या प्रोसेस शिवाजीराजांच्या चालू होत्या. त्याच काळामध्ये आदिलशाहच्या दरबार शहाजीराजे होते आणि शहाजीराजांना त्यावेळेस आदिलशहानं कैद केली. 1646-47 दरम्यान 48-47 दरम्यान शहाजीराजांना कैद केली आणि शहाजीराजांना कैद केल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजीराजांनी पुन्हा एकदा त्याच्याबरोबर तह केला. वयाच्या 19व्या वर्षी शिवाजीराजांना तह केलेला ती घटना असेल का त्यावेळेस त्यांच्या माता म्हणजे कोण जिजाऊंनी त्यांना सांगितलं होतं का माझा पती आणि तुझे वडील यांना या संकटातून बाहेर काढावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला तह करावं लागेल. तू घाई गडबडीने कोणत्याही स्वरूपाचं चुकीचं पाऊल उचलू नको. हे कोणी शिकवलं होतं तर म्हणजे शिवाजीराजांना तह करायला सुद्धा कोणी जिजाऊंनी शिकवलं होतं. तर जर
घटना आपल्या जर आटोक्याच्या जर बाहेर जात असेल तर ती घटना आटोक्यात आणण्यासाठी तह केलेला कधीही पण बेस्ट. तीच घटना 1649ला घडली होती का त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस मुघल बादशाची संधान साधलं आणि आदिलशाहीवरती त्या ठिकाणी काय दडपण आणलं आणि त्यावेळेस कोंढाणा हा किल्ला कोणाला दिला तर तह केला कोंढाणा किल्ला घ्या परंतु शहाजीराजांना सोडवा. मग शहाजीराजांना सोडवण्यात आला आणि कोंढाणा दिला. मग पुढं तोच कोंढाणा मराठ्यांसाठी स्वराज्यासाठी खूप गरजेचा होता. मग कोंढाणा किल्ला घ्यायचा त्यावेळेस जिजामातांसमवेत त्या ठिकाणी शिवाजीराजे बसलेले असताना शिवाजीराजांचं त्या ठिकाणी आलेलं एक मत होतं का कोंढाणा जिंकणं खूप अवघड आहे. जिजामातांच्या पुढं शिवाजीराजे म्हणत होते का कोंढाणा जिंकणं आपल्यासाठी खूप अवघड आहे. त्यावेळेस माता किंवा राजमाता जिजाऊ कडाडल्या का एका राजाला असे उद्गार काढणे शोभत नाही. राजा होण्यासाठी अशा स्वरूपाच्या उद्गारांची तुमच्या तोंडून तुमच्या मुखातून असे वाक्य येणं अपेक्षित नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं राजा असा आहे का तो लढण्यासाठी मृत्यू हातावर घेऊन विणला पाहिजे किंवा मृत्यू हातावर घेऊन चालला पाहिजे. तो राजा असतो. त्यामुळे कोंढाणा जिंकायचा आहे तुम्हाला जिंकायचाच आहे. म्हणून पुढं पाहतो आपण इतिहासाच्या पानावरती का त्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी जाऊन कोंढाणा जिंकला. म्हणजे शिवाजी राजांचा आपण इतिहास वाचतो ना तर त्या इतिहासामध्ये खरी प्रेरणा होती ती म्हणजे जिजाऊंची. प्रत्येक वेळीस प्रत्येक घटनेमध्ये बखरकार लिहून ठेवतात. शिवाजीराजे कुठेही निघले तर त्या ठिकाणी त्यांना प्रेरणा देणारी त्यांना प्रत्येक ठिकाणी गाईड करणारी कोण महिला असेल तर ती जिजाऊ असते. म्हणजे खूप गोष्टी घडत गेल्या. जिजाऊंनी जेव्हा शिवाजीराजे एखाद्या मोहिमेवरती असायचे तेव्हा पूर्ण त्या स्वराज्याचा कारभार जिजाऊंनी केला. प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्यायदानाचं काम केलं. म्हणजे स्वराज्य जे काही एवढं मोठं उभं राहिले ना ते स्वराज्याच्या निर्मितीपासून तर स्वराज्याच्या उत्कर्षापर्यंत सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका निभावली असेल ती म्हणजे राजमाता जिजाऊ यांनी. असाच पुढे इतिहास आहे. मग इतिहास घडत होता. मधले बरेच मुद्दे आहेत का जे मी शिवगाथा या मुद्द्यांमध्ये ते कव्हर करेन. फक्त मी जिजाऊंबद्दल बोलतोय आज कारण जिजाऊंची 425वी आज जयंती आहे. या महान महिलेने काय केलं या स्वराज्यासाठी या हिंदूंसाठी या मराठ्यांसाठी हे आपल्याला माहीत असावं. शिवगाथेमध्ये मी बाकीचे मुद्दे बोलत आहे. फक्त आज मी ज्या जिजाऊंचे काय काय आयुष्यातले महत्त्वाचे प्लॅन होते काय काय त्यांनी शिवाजींसाठी केलेलं आहे ते सांगतोय. या ठिकाणी राजे ज्यावेळेस सर्व काही झालं जिजाऊ आपल्या पतींच्याबद्दल आणि आपल्या वडिलांबद्दल त्याच्यानंतर शिवाजी राजांच्या आजोबांबद्दल हे सगळं काही त्यांना सांगत होत्या. तुझे आजोबा दोन्हीकडले पण लखुजी जाधव ग्रेट योद्धा होता महान योद्धा होता सरदार होता. तुझे इकडले आजोबा मालोजी राजे ग्रेट योद्धा होते. विठोबा राजे ग्रेट योद्धा होते आणि तुझे वडील महान सरदार आहेत. शिवाजीराजांचे वडील म्हणजे कोण बाळांनो तर शहाजीराजे एक महान योद्धा आहे. परंतु ते एक महान राजा म्हणून जगले पण तो वास्तवात राजा झाले नाही. मला आता राजा होणं अपेक्षित आहे. मला माझा मुलगा हा स्वतः राजा झाला पाहिजे. तो कोणाचा वतनदार तो कोणाचा जहागीरदार नसावा. म्हणजे स्वराज्याचा छत्रपती होण्यामध्ये सुद्धा जिजाऊंचा खूप महत्त्वाचा रोल होता. का बाबा मी आता ज्यावेळेस त्या शेवटचा काळ होता जिजाऊंचा आणि जिजाऊ शेवटच्या काळामध्ये आपल्या बाळाला आपल्या मुलाला म्हणत होत्या शिवाजी राजांना म्हणत होत्या का आता तू मराठा साम्राज्याच्या स्वराज्य निर्माण केले पण आता तू मराठा साम्राज्याला याला काय दे का एक फायनली इतिहासाच्या पानावरती त्याला शिक्कामोर्तब कर. त्याच्यासाठी तुझा राज्याभिषेक कर आणि हा राज्याभिषेक मला माझ्या डोळ्यांनी पाहायचा आहे. मी तुझे वडील पाहिले तुझे आजोबा पाहिले ते खूप महान राजे म्हणून जगले पण ते राजे नव्हते. तर राजा म्हणून मराठ्यांचा तुला राजा व्हायचा आहे त्याच्यासाठी तू राज्याभिषेक कर. सर्वांची तुला सहमती घे. मग अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला ना 6 जून 1674ला पहा बाळांनो 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी राजांचा रायगड या ठिकाणी जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाची मास्टर प्लॅन सुद्धा तो कोणाचा होता जिजाऊंचा होता. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला छत्रपती युवराज संभाजीराजे दिसतील. या ठिकाणी शिवाजी राजे असतील का त्या ठिकाणी 50,000हून अधिक पब्लिक होती का शिवाजी राजांचा राज्याभिषेकासाठी. त्याच्यावर बोलून मी नंतर. ब्रिटिश वकील होते ऑक्झिंडेन नावाचा वकील आलेला होता. प्रत्येक दरबारातून प्रत्येक राजाने त्याला मान्यता दिली होती का मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती असतील. छत्रपती हे व्यासपीठ निर्माण झालं. हे पीठ निर्माण करण्यात आलं. मराठा साम्राज्याचे 6 जून 1674ला शिवाजीराजे हे पहिले छत्रपती झाले. याच्यात सुद्धा त्या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा खूप महत्त्वाचा रोल. त्या ठिकाणी राजमाता या आजारी अवस्थेत असताना शिवाजीराजे आपल्या मातेला भेटायला जातात आणि राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना घेऊन येतात. त्यावेळेस त्यांनी आपल्या नेत्रांनी डोळ्यांनी पाहिलेला शिवाजी राजांचा तो राज्याभिषेक होता का त्यांनी जे बालपणी पाहिलेलं स्वप्न होतं
जसं जसं आपल्या वडिलांना लढताना पाहिलं होतं, जसं जसं आपल्या पतीला लढताना पाहिलं होतं, स्वराज्याचे स्वप्न शहाजीराजांनी प्रयत्न केले होते का स्वराज्य स्थापन करायचे. 1632 ते 1635 मध्ये मी पूर्वी पण म्हणलं का संगमनेरमधील पेमगड या किल्ल्यावरती त्यांनी 1632 पासून ते 1635 पर्यंत निजामाच्या छोट्या मुलाला गादीवरती बसून सर्व कारभार स्वतः पाहिला होता. परंतु निजामशाही 1636ला संपुष्टात आली आणि राजांना ते जमलं नाही. म्हणजे अधुरं राहिलेलं शहाजीराजांचं स्वप्न आणि अधुरं राहिलेलं त्या ठिकाणी जिजामातांचं स्वप्न हे साकार केलं असं त्यांच्या बाळानं म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी कधी तर 6 जून 1674ला आणि 6 जून 1674च्या नंतर या महान मातेचा जो असेल तो मृत्यू झाला बरोबर 11 दिवसांनी. स्वराज्यानंतर बरोबर जिजाऊंचा जो मृत्यू झाला तो 17 जूनला झाला. 17 जून 1674ला या महान मातेचा मृत्यू झाला आणि या महान मातेनं असा युगपुरुष जन्माला आणला. अशा या महान मातेला आज त्यांच्या 425व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. आणि बाळांनो, तुम्हाला आमचा जो कंटेंट आहे हा कंटेंट जर आवडत असेल तर त्या कंटेंटसाठी कारण आम्हाला खूप त्यासाठी वेळ द्यावा लागतोय. असा क्वालिटी कंटेंट देण्यासाठी तुम्ही आम्हाला आमची ऊर्जा वाढवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.